चला सामन्याला सुरुवात होईल आता थोड्या वेळातच लवकरच घाई करायची थोडीशी. एका बाजूला साईराज विराट संघ, दुसऱ्या बाजूला दीप साई 11 संघ. चला साईराज 11 संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. साईराज 11 संघ आपला 12वा खेळाडू. पहिला चेंडू सुरुवात होते सामन्याला. पहिला चेंडू ओव्हर कव्हर खेळलेला फटका. चेंडू चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रातून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे फलंदाजांची. डीप मध्ये क्षेत्र होता परंतु थोडासा दूर होता, त्या कारणे ते 2 धावा घेण्यात यशस्वी झाले आहेत. 2 धावेची धावफलक खुललंय फुललंय. 2 धावा धावफलकावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. चला 12वे खेळाडू येऊ द्या. बॅटिंग टीम प्लीज 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. 12वा खेळाडू पाठवा, कारण लाजायची गोष्ट नाही आहे, कारण केतन मात्रीची आपण गोष्ट ऐकलीच असेल, ही सांगण्याची गरज नाही आहे. खोल टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला. चेंडू झाला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. एकदा पूर्ण झाली. दुसरीचा कॉल नकार दिला गेलाय कॉलला. एकच धावने समाधान मानावं लागेल. इकडनं आता थोडासा जसा जसा दिवस पुढे सरसावत चाललाय तसा तसा सामना इंटरेस्टिंग होत चालले आहेत. आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना खेळवण्यात येणार आहे. या अगोदरच्या 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं होतं, पहिल्या दिवशी SS क्लब होलीवाडा संघाला क्वालिफाय होताना आणि कालच्या दिवसामध्ये 3 आणि विरार संघाला क्वालिफाय होताना पाहिलं होतं. आणि आजचा हा 3रा दिवस फायनल डे म्हणून ओळखला जाणारा हा दिवस आज या आपल्या गावात, आपल्या शेजारच्या गावाने अर्थातच अर्नाळा गावातल्या सिल्वर स्टार क्रिकेट क्लब संघाने आज या आपल्या गावात टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आहेत. कारण त्यांच्या गावात खेळण्यासाठी एक योग्य क्रिकेटचं मैदानच नाही आहे. पण खरं सांगायचं तर मैदान नसूनही आज त्यांच्या गावाने आज मोठे मोठे खेळाडू या टेनिस क्रिकेट जगताला दिले आहेत. मातीच्या रस्त्यावर छोट्या जागेत कधी टेनिस बॉलने तर कधी तुटलेल्या बॅटने खेळताना त्यांनी ही स्वप्न पाहिली होती. अडचणी तर खूप होत्या पण जिद्दी त्याहून मोठी होती. आज ती इथे फक्त खेळायला ना आले, त्या सांगायला आल्यात की मैदान नाही लागत, मन मोठं लागते. विकेटचं पतन झाले मैदानाच्या आतमध्ये. गडीला परतावा लागेल तंबूच्या आसराला. थँक्यू डीजे. 3रा चेंडू हाताळून झाला होता. 3 धावा धावफलकावर लागले गेल्यात. पहिला गडी बॅक टू डिपार्ट झालाय. आता थोडासा दबावाखाली आला असेल संघ, कारण की धावफलक जर पाहिलं 3 for 1 असं धावफलक पाहायला मिळतंय. सुरुवात तर चांगली झाली नाही आहे परंतु आता फिनिशिंग चांगली करावी लागेल. संजय ॲक्युरेसी पाहायला मिळते या गोलंदाजामध्ये. त्यावेळी क्रॉस बॅटर स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. थोडासा दबाव झलकलाय पहिल्या 3 चेंडूचा. विकेट गेली आहे, दबाव झलकतोय, बॅटीला बॉल कनेक्ट होत नाहीये. यावेळेचा स्ट्रोक अटेम्प्ट केलाय आणि यावेळेला यशस्वी रीतीने तो शॉट एक्झिक्यूट केला आहे. पंचांचा इशारा आला. यस 6 रन्स. षटकार आला या चेंडूवरती. या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा याच प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यावेळी संपर्क झालेला नव्हता. परंतु यावेळेस बॅटच्या रेडार मध्ये बॉल होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर इतकं होतं जितकं ग्राउंडच्या बाहेर बॉलने उठवलाय. षटकार आलाय आणि या षटकाराशी कुठेतरी मनबॉल, कुठेतरी आत्मविश्वास फलंदाजाचा परत आला असेल. षटकार आलाय आणि आता थोडासा आत्मविश्वास सुद्धा एकत्रित केलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडासा शरीरापासून दूर ठेवला, त्या कारणे
कुठलाही संपर्क झालेला नाही आहे. षटक संपलंय. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते एक गडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. येस, थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज युवराज आलाय. आता इकडनं पुढचे 12 बॉल खूप महत्वाचे असतील. पुढचे येणारे 12 बॉल. खोलवर डब्याचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चेंडू झाला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती एकच धाव मिळेल. एक धावेनी आता धावफलक पुढे सरसावते. जाऊन पोचले ते 10 धावफलकेवर. यानंतरचा सामना विरांच 11 नवापूर आणि यंगस्टार पापडी. विरांच 11 नवापूर संघ आणि यंगस्टार पापडी या दोन संघांच्या दरम्यान या नंतरचा सामना खेळवण्यात येणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपला कर्णधार टॉस का बॉस मध्ये पाठवायचा आहे. ऑलरेडी खूप उशीर होतोय. थोडीशी घाई करायची आहे. या इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होण्यात येईल. वळूया मॅचच्या दिशेनं. जिकडे धावफलकावर 10 धावा लागल्या गेल्यात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू चालला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. टक्के 2 धावा यशस्वीरित्याने पूर्ण सुद्धा झाल्या आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट तर होत आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. परंतु हा लॉंग फॉर्मॅट नाही मिळत क्रिकेटचा. जर कदाचित क्रिकेटचा लॉंगर फॉर्मॅट जर पाहिला तर त्यामध्ये सिंगल डबल घेऊन तुम्ही आपल्या संघाची टोटल एक फायटिंग टोटल परंतु करू शकता. परंतु हा 3 ओव्हरचा सामना आहे आणि या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये मोठे फटके येणं गरजेचं. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 मोठे फटकं येणं गरजेचं असेल. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. पुल करण्याचा प्रयत्न तर होतोय फलंदाजाचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर होतोय फलंदाजाचा परंतु ते बॅटच्या रेडरमध्ये बॉल येत नाही आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. स्विच हिटचा फटका एक्झिक्यूट केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मागे पोहोचेल चेंडू पर्यंत. तो वर 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. एकेरी दुहेरी धावेवर सध्याच्या घडीला जोर देण्यात आला आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. धावफलक जाऊन पोहोचते 14 धावा. 14-14. स्टेबॉर्ड करून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. बाउन्सर सरप्राईज बाउन्सर पाहायला मिळाला. बॅटीची कडा आणि फलंदाजांनी दाखवली खिलाडी वृत्ती. चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळाली खेळाडूची. बॅटीची कडा लागून यष्टीरक्षकांनी जेल टिपला गेला होता. कोणाला ठाऊकही नव्हतं. पंचांनी दात सुद्धा स्वीकारली नव्हती परंतु स्वतःच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटवर आउट दिलेत. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बॅक टू डिपार्ट झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गेलाय. 00 नंबरची जर्सी घातलेला मॅक्सवेल. त्यावेळी थोडासा शरीरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता. फॉलोअप करण्याचा प्रयत्न होता परंतु डाऊन द लेग पंच बोलतायत आपल्यापर्यंत वाईडचा इशारा आलाय.
15 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूंचा खेळ इकडून येणारा बाकी. आता 6 चेंडूमध्ये थोडासा पराक्रम दाखवावा लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूचा इशारा आलाय. शरीरापासून थोडासा दूर ठेवला यावेळेला. वाईटची अपेक्षा होती फलंदाजाला, परंतु वाईड लाईनच्या मध्ये चेंडू असल्या कारणाने निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ऑफ साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात आणि तो कुठली चूक करणार नाहीये. विकेटचं पतन. आणखी एक गडी बॅक होईल डगआउटच्या आसऱ्याला. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. विकेटचं पतन झालंय शेवटच्या षटकामध्ये. आता शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु त्याला मात देऊन चेंडू निघून जाईल. नशिबाची लाभलेली साथ आणि धावफलकात धावा ऍड झालेल्या या 4 धाव्यांशी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावेवर. चौकार आलाय. मोस्ट नीडेड चौकार अशा सिच्युएशन्स मध्ये. आता शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडूवर सुद्धा याचा प्रयत्न असाच असेल की जितके मोठे फटके येत असेल तितके तो कोरण्याचा प्रयत्न करेल. यावेळी ऑन साईडला केलेला फटका चेंडू चालला जमिनीला घसत. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु मॅक्सवेल म्हणाला नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा विचार मॅक्सवेलचा झालाय. आता शेवटचे 2 चेंडूचा खेळ आणि या 2 चेंडूवरती किती धावांपर्यंत पोहोचेल हा संघ हे पुढचे 2 चेंडू कळवून जातील. 20 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर स्कोर लागला गेलाय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू त्याला उडवलाय. उंची लांबी सर्व काही या चेंडूवरती. षटकार ऍड होईल या धावफलकामध्ये. शेवटचा चेंडू. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टरतून उडवला होता. बॅटीची वरची कडा. चेंडू पॉइंट क्षेत्रात चाललाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचले ते म्हणजे 28 धावेवर आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये आव्हान असेल ते 29 धावेंचं. आणि तोपर्यंत इनिंग ब्रेक्स मध्ये होईल थोडासा कॉम बॉक्स मध्ये बदल. माझ्या सोबतीचे माझे वर्गमित्र शाहिद शेख जॉईन होतील. दीप सई 11 टीम आपल्याला विनंती असेल खेळाडू कक्ष आपल्याकडे उभारले तिकडनं बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे आहेत. लक्ष ठेवलंय. धावसंख्या 29 रन्स बनवायचे आहेत. चला थँक्यू सर. दोन्ही टीमचे कॅप्टन विरांश इलेव्हन आणि विरांश इलेव्हन नवापूर आणि यंगस्टर पापडी. यंगस्टर पापडी टीमचं कॅप्टन. यंगस्टर पापडी टीमचं कॅप्टन लगेच या.
यंगस्टर पापडी टीम कॅप्टन पाठवा. यंगस्टर पापडी टीम कॅप्टन लगेच पाठवायचं आहे. थँक्यू. यंगस्टर पापडी टीम कॅप्टन प्लीज पाठवा. यंगस्टर पापडी घाई करा. आपल्याकडे आज वेळ नाही आहे कारण फायनलची जे सेमी फायनल आहे त्याचबरोबरीने फायनल मॅच आहे मेगा फायनल ती खेळवणं बाकी आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात मॅच आहेत आणि ते आपल्याला कंप्लीट देखील करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्याकरिता आपल्याकडून जेवढी घाई होईल ना तेवढी घाई करणं ते गरजेचं राहणार आहे कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. टॉस इथे करतोय आणि कॉईन ते स्पिन केला जाईल. जिथे जी बारी यांच्या शुभ असणे करूयात. टॉस पहिल्यांदा चूज केलं जाते आणि कॉल असेल यंगस्टर पापडी संघाचा हेड कॉल असा आणि टेल झालाय. टॉस जिंकला डिसिजन काय असेल. ओके चालेल आणि त्यानंतर वयात मॅचकडे जिथे आपल्यासोबत आता जॉईन होतील सहयोग निजाई. किती 29 धावांचा पाठलाग आणि 29 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न परंतु लेग थोडीशी लांब खेचली आणि त्याच्यामुळे सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल पहिले 2 बॉल सिंगलचे राहिले त्यानंतर हा बॉल सुद्धा डॉट येत असताना आपण पाहताय. आदर्श गोलंदाजी मार्गवरती आहे. फयाज आणि आतिश अशी जोडी मैदानामध्ये बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळते. फयाज स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्याला सध्या पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. आदर्शचा हा बॉल आणखीन एकदा तेच तर लेंथ अगदी खूप चांगल्या रीतीवरती आहे आणि सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता आणि या डॉट बॉलच्या समाप्ती अखेरीस एकंदरीत 4 बॉल इथे समाप्तीला आलेत. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एकदा सबमरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. लगातार 3 इन रो डॉट बॉल. आता सध्या आदर्शची चांगली गोलंदाजी राहिली आहे. आतापर्यंत आदर्शचा बेधडक मारा सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हे दुपारचं सत्र आपण पाहताय. कडक ऊन या उन्हाच्या सानिध्यामध्ये जर पाहिलं तर मॅचेस आमचे लाडके खेळाडू करतायत. हा फटका छान आहे. जाईल बॉल बाउंड्री लाईनला बीट करत 4 धावांनी करता एक धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4.
थँक्यू. पहिले षटक समाप्तीला पहिल्या षटकात आदर्श ने जरूर पहिले 5 बॉल चांगले टाकल्यानंतर अखेरच्या बॉलवरती राहिला बॉल फयाजचा. फयाजने चांगला बॉल इथे फिरकावला. सरळ बॉल गेला पॉईंटच्या डोक्यावरून सीमा रेषा पलीकडे. एक चांगला फटका हवेचा जोत आता बॅटिंग ला बेनिफिट देण्याचं काम नक्की करेल, कारण जसं जसं मी म्हटलं होतं दुपार वाढेल तसं तसं हवेचा जोत तो मात्र वाढत जाईल. आणि आता भरपूर प्रमाणावरती हवेचा झोत आपण बॅटिंग करण्याकरता पाहत आहे. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाही आहे आणि बॅटच्या थोडासा दूरवरती बॉल होता, लाईनपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे, त्याच्यामुळे सध्या हा बॉल डॉटच्या स्वरूपात पाहतोय. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती 7 आहे. 7 रन्स आणि स्कोर कार्ड पाठलाग होतोय 29 धावेंचा. लोअर फुल्डर्स बॉल ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये खेळाडू आहे, बॉलवरती जोपर्यंत पोहोचेल आता धावसंख्या घेण्याचा मानस बाळगलाय. धावसंख्या घेण्याचा मानस आता कंप्लीट होतोय. एकंदरीत 2 धावे इथे कंप्लीट. टीमची धावसंख्या फलकावरती 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपण सध्या ऑन द बोर्ड पाहताय. या स्पर्धेला घेतलेली मेहनत ती खूप सारी आहे. सिल्वर स्टार चषक आपण पाहताय, अनुभवताय सध्या तरी या टिंबीपाड्याच्या मैदानामध्ये. जरूर जसं सहयोगने उल्लेख केला होता की हरणाला गावाला मैदान नाही आहे, परंतु मैदान उपलब्ध देण्याचं काम केलं. आणि त्यावरती आता सध्या जर मैदानामध्ये पाहिला तर बॉल जाईल बाउंड्री लाईनला. क्लिअर करत असताना चला पहिला चेक करत आहे खेळाडूला. पहिला चेक करायचं आहे पाण्याची सुविधा आणि लगेचच मैदानामध्ये करायची आहे. चला चेक करायचंय. पाणी मैदानामध्ये लगेच पोचवायचंय पाणी. पहा ऑन द स्क्रीन आपण पाहू शकताय. आता आपल्याला लगेच दर्शवलं जाईल कशा रीतीने धडप 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झाली. कारण ज्या अनुषंगाने कॉलिंग नव्हतं आणि दोन्ही क्षेत्ररक्षक एका समोर आले आणि त्याच्यामुळे सध्या धडक त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फटका छान होता, परंतु त्यानंतर पहा बॉलने टप्पा घेतला, त्यानंतर बाउन्स झाला. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं समोर लक्ष नव्हतं आणि त्यानंतर जो गुडगा होता एका क्षेत्ररक्षकाचा तो जाऊन स्टमकवरती दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या आदलला आणि त्याच्यामुळे सध्या ही धडप आपण पाहताय. सुरेख प्रेक्षेपण केलं जाते कॅमेरामॅन प्रिन्स यादवच्या माध्यमातून. दुखापत जास्ती नसेल अशीच अपेक्षा असेल.
येस येस. स्प्रे हवा आहे का? तसं आपण जीवन आपलं ते इम्पॉर्टंट आहे. त्याला जीवनाला बाळगणं आणि त्याचबरोबर क्रिकेट खेळणं हे कदापि चांगलं ठरतं, परंतु आता थोडंसं दुखापत देखील ग्रस्त झाला आहे हा खेळाडू. अपेक्षा हीच असेल, ईश्वरचरणी प्रार्थना देखील करूयात की जास्त
चला प्रेक्षक वर्ग बाहेर जायचं ग्राउंडच्या प्लीज आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला मॅच लगेच सुरुवात करायची आहे. माझा इकडे लागलेला त्याचा इकडे लागला. चला सामन्याला सुरुवात. बॉल एकंदरीत 3 झाले, 3 बॉल झालेत. फलकावरती धावा 13 आहेत, 13. 9 बॉल बाकी आहेत. 16ची गरज आहे टीमला इथून जिंकण्याकरता. 9 बॉल 16 हे सामन्याचं समीकरण. पुढचा बॉल उडवला, हेलिकॉप्टर आणखीन एकदा उडवलाय. आता हाय बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना 4 धावांनी करता येतोय आणखीन एक चौकार. 4. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल उडवलाय, चांगला फटका इनसाइड आउट ओव्हर द लॉंग ऑफ. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. सामन्याचं समीकरण आता सोपं केलंय विजय होण्याकरता. येतं इथून जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत. 6ची गरज राहिली आहे. 7 बॉल 6 हे सामन्याचं समीकरण टीमला इथून जिंकण्याकरता. पुढचा बॉल गोलंदाज तयार. रवींद्रचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि ते कॅच कॅरी केला जाईल. आता तंबूच्या आश्रयाला फलंदाज पाहायला मिळेल मिस्टर आतिश. बॅक टू द पवेलियन. थँक्यू. विजय होण्याकरता 6ची गरज आहे. आता शेवटचे 6 बॉल 6ची गरज आहे. 6 बॉल 6 हे सामन्याचं समीकरण इथून शिल्लक राहिलेलं आहे. सनी आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती शेवटचा अंतिम षटक त्या करता आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रेडी झालाय. फयाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे. बॉलर नेम पहिला बॉल कटचा वापर इथे केलाय. कटचा फटका त्यावरती एक सिंगल धाव मिळेल. आता सामन्याचं समीकरण 5 बॉलवरती 5 हेही शिल्लक राहिले. 5 बॉल 5 आता इथे होतील की त्यामध्ये डिफेंड केल्या जातील. चूक गोलंदाजी जर झाली तर मग नक्की डिफेंड होऊ शकतात. परंतु फक्त एकच खेळायचं आहे बॅटिंग टीमला. परंतु आता कशा रीतीने माइंड सेट असेल हेही आपल्याला इथे पाहायचं आहे. कुठला माइंड सेट तिथे दर्शवला जाईल. हलक्या हाताने जागा बनवली, स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं. बॉल चाललाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षण जोपर्यंत फील्ड केला जाईल बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता आता फक्त आणि फक्त 1 धावीची गरज. थँक्यू. 1 धावीची गरज.
हा बॉल सफल झाले, खेळला हा बॉल ऑन साईडला, पुलचा फटका जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. आणि ह्या सहित हा सामना इथे जिंकलाय बॅटिंग टीमने, म्हणजेच दीप साई इलेव्हन या संघाने. अभिनंदन असेल आणि पुढच्या मॅच करता शुभेच्छाही असतील. त्याचबरोबर कौतुक टीम, आपण या स्पर्धेमध्ये दाखल राहिला. साईराज विरार, आपला चांगला खेळ दर्शवलात, आपलंही कौतुक या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल दोन संघांमध्ये, जिथे एकमेकांच्या विरोधामध्ये संघ रेडी झालेत. विरांश इलेव्हन नवापूर आणि यंगस्टर पापडी या दोन संघांमध्ये. पाहूयात काय घडेल या मॅचमध्ये, तेही आपल्याला पाहायचं आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक, ब्रेकमध्ये संगीत आणि लगेच